पुण्यात भाजपला रोखण्यासाठी अजितदादांचा गेम प्लॅन. कारण अजितदादा भाजप विरोधकांची मोठ बांधण्याची शक्यता वर्तवली जाते. काँग्रेस, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्षाला दादा सोबत घेणार का, हा देखील सवाल उपस्थित होतोय. अजितदादा पुण्यात भाजपला घाम फोडण्याची शक्यता आहे. पुण्यात अजितदादांनी भाजपला रोखण्यासाठी नवा गेम प्लॅन समोर आणलाय. शरद पवारांच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत आघाडी करून महापालिका लढण्याची तयारी अजित पवारांनी केली आहे. शरद पवारांची आघाडी जवळपास पक्की असून काँग्रेस सोबतही आघाडीसाठी चर्चा सुरू आहे. भाजपच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी अजितदादांनी ही रणनीती आखलेली आहे. भाजपला पुण्यात घाम फोडण्याचा दादांचा गेम प्लॅनमुळे पुण्याच्या निवडणुकीची रंगत आणखी वाढली आहे. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींचं ठरलं. मनपा निवडणूक एकत्र लढणार. तुतारीचे उमेदवार घड्याळ चिन्हावर लढणार. राज्यात 29 महापालिकांची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीच्या अनुषंगानं स्थानिक पातळीवर युती आघाडीबाबत चाचपणी सुरू आहे. भाजपने पुण्यात अजितदादांसोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर राष्ट्रवादीने नवीन जुळवाजुळव सुरू केली आहे. आता पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची चांगली पकड असून इथं दोन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याची चर्चा होती. त्याला अजित पवारांचे प्रदेश सरचिटणीस दत्तात्रय धनकवडे यांनी पुष्टी देत मोठा दावा केलाय. दोन्ही पक्षांमधील नेत्यांचं आघाडीबाबत बोलणं झालं असून लवकरच त्याची घोषणा होईल असं धनकवडेंनी सांगितलंय. सोबतच तुतारीचे उमेदवार घड्याळाच्या चिन्हावर लढणार असल्याचा मोठा दावा धनकवडे यांनी केलाय. दोन्ही राष्ट्रवादी या एकत्रच येणार आहेत, त्याचा काही विषय नाही आहे. त्या बाबतीमधल्या चर्चा झालेल्या आहेत. फक्त आता घोषणा होणं बाकी आहे आणि ती घोषणा लवकरच होईल. आपल्याला एक चांगला तिढा सुटलेला आहे आणि राऊंड पूर्ण झालेला आहे. कसा सुटलाय हा तो आपल्याला फॉर्म भरल्यानंतर कळेल. तुम्ही म्हणताय चर्चा झाली, घोषणा बाकी आहे. कधी घोषणा होणार आहे? दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आज उद्या 2 दिवसात झालीच पाहिजे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांचं बोलणं झालेलं आहे. सगळे पक्ष दोन्ही पक्ष जाहीर करतील. ताईंचं दादांचं झालेलं असणार आहे आणि त्याशिवाय ते बोलणार नाहीत आपल्याशी. आम्हाला सांगितलेल्या सगळ्या गोष्टी योग्य होतील आणि तशा पद्धतीने आपल्याला घड्याळ याच चिन्हावरती या निवडणुका लढवायच्या. म्हणजे तुतारीचे पण घड्याळावरच निवडणुका लढवणार उमेदवार असंच आहे. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना शरद पवारांच्या नेत्यांनी मूकसंमती दिली आहे. सोबतच आघाडीबाबत सर्व निर्णय वरिष्ठ पातळीवर होतील असं स्पष्ट केलंय. मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या बैठकीतही तसा प्रस्ताव देण्याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. सन्माननीय अजितदादा महाराष्ट्राच्या कॅनव्हासवर महाविकास आघाडी झाली तर आनंद आहे. पण या ठिकाणी तसा प्रस्ताव आणणारा किंवा तसा प्रस्तावावर चर्चा करणारा त्या कॅटेगरीमध्ये मी नाही. त्याच्यामुळे हा माझ्या समोर विषयच नाही. पण एक नक्की आहे की आज पहाटेपर्यंत तरी आमचे चर्चा वाटप म्हणजे फेरीचे हे शेवटचे राऊंड संपत आलेले आहेत. इथून पुढे जे काय प्रस्ताव येईल तो सिनियर लेव्हल. दरम्यान याबाबत अजितदादांना विचारलं असता त्यांनी हा निर्णय स्थानिक पातळीवर होईल असं सांगत एक प्रकारे आघाडीचे स्पष्ट संकेत दिले. त्याला वाटतं आपल्या विचाराचा महापौर व्हावा आणि तशा प्रकारचे प्रयत्न सर्वांचेच चाललेले आहेत. आणि हे सगळं करत असताना तिथली राजकीय परिस्थिती कशी उद्भवते त्या पद्धतीनं तिथले निर्णय हे तिथले जिल्हाध्यक्ष घेतील. त्यांचं म्हणणं आहे की दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र लढावं आणि ते म्हणतात की अजित पवार पण तुम्हाला भेटून गेले, तुमचं काय त्यांना मार्गदर्शन राहणार आहे? मी सांगितलं ना, त्यांनी तिथल्या जिल्हाध्यक्षांना शहर अध्यक्षांना भेटावं आणि त्याच्यातनं काही समन्वय साधता आला तर पाहावा. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा असतानाच काँग्रेसलाही सोबत घेण्याचा प्रयत्न असल्याचं दिसतंय. यासाठी खुद्द अजितदादांनीच काँग्रेसच्या सतेज पाटलांसोबत चर्चा केली आहे. सतेज पाटलांनी फोनवरील चर्चेच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्यामुळे पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि काँग्रेसची नवी आघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.